next topic is the Earth satellite. In the previous topic, we see what is the meaning of escape velocity that we are using in satellite theory here. Now, as per the Earth satellites is considered, already you know theory regarding with the satellite. Satellite कशाला म्हणायचं, कुठले सॅटेलाइट्स आहे याच्या बऱ्यापैकी तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे. तर हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. इट इज द अर्थ सॅटेलाइट हिअर. मग आता सॅटेलाइट कशाला म्हणायचं, चंद्र सॅटेलाइट आहे का, पृथ्वी सॅटेलाइट आहे का, सॅटेलाइट कशाला म्हणायचं. सो सॅटेलाइट इट इज द ऑब्जेक्ट विच रिव्हॉल्व अराउंड द अर्थ हिअर. सॅटेलाइट इट इज द ऑब्जेक्ट विच रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ हिअर. म्हणजे अर्थच्या सराउंडिंगला जो ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होतो, अर्थच्या सराउंडिंगला जो ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होतो त्याला काय म्हणायचं, अर्थ सॅटेलाइट हिअर. अर्थच्या सराउंडिंगला जो काही ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होतं इन सर्क्युलर मोशन, दॅट ऑब्जेक्ट वी कॅन कॉल इट एज ए अर्थ सॅटेलाइट हिअर. मग आता कुठले सॅटेलाइट सांगता येतील तुम्हाला, मून इट इज द सॅटेलाइट बिकॉज मून इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ हिअर अँड देअरफॉर यू कॅन कॉल मून ॲज ए सॅटेलाइट हिअर. मग आता मून जर सॅटेलाइट असेल तर त्याला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो. द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन फॉर द मून, the period of revolution for the moon it is the 27.3 days here. It is the 27.3 days. Everybody know this duration here. Moon it is the satellite and as it will be moving naturally, आपण त्याला काही फोर्स देतोय का, काही एस्केप वेलोसिटी देतोय का, नाही. So we can call this moon as a natural satellite here. Moon it is the natural satellite. It is having the 27.3 period of revolution. आलं लक्षात, what is the meaning of satellite and what is the example for the satellite. मून इट इज द नॅचरल सॅटेलाइट हिअर. मग आता काही आर्टिफिशियल सॅटेलाइट सुद्धा आहेत. आता हे जसं नॅचरल सॅटेलाइट आहे की ते पृथ्वीच्या सराउंडिंगला कंटिन्युअसली मूव्ह होतं, तसेच काही आर्टिफिशियल सॅटेलाइट सुद्धा आहे की ते खूप साऱ्या कंट्रीजने तयार केलेले आहेत. आता हे सॅटेलाइट कसे फॉर्म होतात, काय काय कुठले कुठले फॅक्टर्स यूज करावे लागतात, हे जे तुम्ही डिटेल स्टडी नेटवर भेटेल किंवा बुक्समध्ये भेटेल, किंवा मिशन मंगल नावाचा एक मूवी आहे तो जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल किती कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, किती ह्या कन्सेप्ट आपण 11th शिकणार आहोत. तर तुम्हाला जर वेळ भेटला तर मिशन मंगळ हा मूवी नक्की बघा. त्याच्यामध्ये तो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एस्केप व्हेलॉसिटी कुठे यूज करतात, क्रिटिकल व्हेलॉसिटी कुठे यूज करतात. तुम्हाला बुक्समध्ये पण इन्फॉर्मेशन भेटेल, नेटमध्ये पण भेटेल. लास्ट इयरला जो प्रोजेक्ट झालेला आहे तो जर तुम्ही थेरी वाचत असेल त्याची न्यूजपेपरला वगैरे न्यूज, तर तुमच्याही लक्षात येईल की का कोलॅप्स झालं होतं ते वगैरे. ओके, सो Earth satellite it is an object which revolves around the earth. As the moon it will be revolves around the earth, so you can call it as a natural satellite. आणि जे खूप साऱ्या कंट्रीज आहेत ते ज्या सॅटेलाइट फॉर्म करतात त्यांना काय म्हणायचं, आर्टिफिशियल सॅटेलाइट. मग आता हे आर्टिफिशियल सॅटेलाइट फॉर्म होतात, हे जे दोन टाइप्स आहेत, कुठले दोन टाइप्स आहेत. इट इज द कम्युनिकेशन सॅटेलाइट. There are two types of satellite artificial. It is the communication satellite and second one is the polar satellite. So artificial satellite and natural satellite मध्ये काय डिफरन्स आहे. Natural satellite it is the natural satellite which is having the constant period of revolution. तुम्ही मूनचं रिव्हॉल्युशन पिरियड असं बघितलं आहे की या महिन्यामध्ये 27 डेज झाले तर पुढच्या महिन्यामध्ये 31 डेज झाले, असं झालंय का पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. नो, इट्स टाइम इज फिक्स्ड हिअर. पण आर्टिफिशियल जे सॅटेलाइट आहे ते आर्टिफिशियल सॅटेलाइट प्रत्येक सॅटेलाइटसाठी काहीतरी वेगळा डिफरंट पिरियड असेल, डिपेंडिंग अपॉन देअर पर्पज. आपल्याला त्या सॅटेलाइटकडून काय काम करून घ्यायचं आहे ह्याच्यावर डिपेंड त्या सॅटेलाइटचं ड्युरेशन काय आहे, डिफरंट आहे. सो आर्टिफिशियल सॅटेलाइट इट विल बी हॅव्हिंग द डिफरंट पिरियड्स हिअर. फॉर एक्झाम्पल मॉनिटरिंग वेदर. आता तापमान जे आहे, वेदर कसं आहे, आता हिवाळ्यामध्ये आज किती टेम्परेचर आहे हे नोट डाऊन करण्यासाठी सुद्धा सॅटेलाइट यूज करतात. जे सॅटेलाइट आपल्याला डे टू डे टाइम टू टाइम इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. सो मॉनिटरिंग वेदर सॅटेलाइट, नेव्हिगेशन फॉर द नेव्हिगेशन सर्फेस purpose also we can use the satellite here. Then for the communication purpose also like a TV, radio waves. For the mobile use we can use the communication satellite here. So these are the different examples for the artificial satellite which are having the different period of revolution. लक्षात ठेवायचं, इन केस तुम्हाला जर विचारलं what are the natural satellites, then moon is a natural satellite here. Artificial satellite, a satellite which can measure the weather, which can use for the communication purpose, which can use for the navigation. That satellites are the artificial because they are having the different periods here. Then depending upon this there are two types of satellite here. First one is the communication satellite, second one is the polar satellite here.
Maybe the difference will be asked on this topic here. What is the difference between the communication satellite and the polar satellite here? Okay, or maybe for the 3 marks here, write down the short note on the communication satellite, write down short note on the polar satellite here. So we'll see one by one here. So as per the communication satellite is considered, communication satellite, it is the geostationary satellite here. Communication satellite, it is the geostationary satellite here. म्हणजे जिओस्टेशनरी म्हणजे काय, हे जे सॅटेलाइट आहे हे अर्थच्या सराउंडिंगला मूव्ह होतात, अर्थच्या सराउंडिंगला मूव्ह होतात. कुठल्या प्लेनमध्ये, इक्वेटोरियल प्लेन. अर्थला 2 प्लेन आहे, एक हॉरिझॉन्टल जो प्लेन आहे त्याला म्हणायचं इक्वेटोरियल प्लेन, आणि एक व्हर्टिकल जो प्लेन आहे त्याला काय म्हणायचं, पोलर प्लेन. ऑलरेडी आपण हे दोन्ही प्लेन लास्ट टॉपिकमध्ये डिसाईड केलं, स्टडी केलेलेच आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इक्वेटोरियल प्लेन आणि पोलर प्लेनचं मिनिंग माहिती आहे. तर आता हे जे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे ती कसे मूव्ह होतात, इट विल बी मूव्ह इन ए इक्वेटोरियल हिअर. अर्थ जर इथे असेल तर ते इक्वेटोरियल डिरेक्शनला काय होत आहे, ते सॅटेलाइट मूव्ह होतं. त्याचे व्हर्टिकल होत आहे का, नाही. कम्युनिकेशन सॅटेलाइट आर रिव्हॉल्विंग इक्वेटोरियल टू द प्लेन हिअर, and therefore they are calling it as a geostationary satellite. आता हे जर इक्वेटोरियल असेल, आता हा जो सॅटेलाइट आहे, सपोज वी आर कन्सिडरिंग this one is a satellite here and this one is a earth here. This satellite it will be revolving in a equatorial. आता ही अर्थ आहे, हा सॅटेलाइट आहे. जर ही अर्थ आहे, हा सॅटेलाइट कसा आहे, हा जिओस्टेशनरी मूव्हिंग अराउंड द इक्वेटोरियल प्लेन, आणि ह्याचं टाइम ड्युरेशन किती आहे, 24 आवर्स. अर्थचा रिव्हॉल्युशन टाइम किती आहे, अर्थ सुद्धा रिव्हॉल्व होत असताना काय होते, 24 आवर्स मध्ये एक कंप्लीट करते. आणि हा जो सॅटेलाइट आहे हा पण काय करतोय, 24 आवर्स मध्ये काय करतोय, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करतोय. म्हणजे अर्थ पण स्वतःभोवती फिरते, हा सॅटेलाइट अर्थ भोवती फिरतोय, दोघांचा टाइम सेम आहे. म्हणजे ते एकमेकांना कसे आहे, स्टेशनरी ऑब्जेक्ट हिअर. बिकॉज व्हेन दिस अर्थ विल बी लाईक दिस, दिस ऑब्जेक्ट विल बी, when it will be like this, it will be like this. So it means as per the mass of the, as per the earth is considered, this satellite it is constant for this one. Okay, so this is called as a geostationary satellite. Stationary means constant here. So communication satellites are the geostationary satellite moving in a equatorial plane here, having the period of revolution is 24 hours here. They appear stationary. For example, टीव्ही ट्रान्समिशन, टेलिफोन्स अँड द रेडिओ सिग्नल हिअर. आता आपण टीव्ही जर बघितला तर असं होतंय का की हा सपोज ह्या घरामध्ये बघितलं आपण तर 10 वाजता हा चॅनल लागते, झी टीव्ही लागते किंवा स्टार प्लस लागते, आणि तेव्हा ही सिरियल लागते 10 वाजता. मग असं होतं का शेजारच्या घरामध्ये 10 वाजता दुसरी सिरियल लागते, नाही. एव्हरीवेअर ॲट ए सिंगल टाइम यू कॅन सी ओनली वन सिरियल. किंवा कुठल्याही न्यूज बघितल्या तर त्या घरात ज्या न्यूज दिसत आहेत त्याच घरात दिसत आहेत. मग असं जर पूर्ण अर्थ जर बघितलं तर सगळीकडे सेम आहे, मग कसं काय सगळीकडे ॲट ए टाइम दिसतं, इकडं वेगळं आणि इकडे वेगळं का दिसत नाही, सगळीकडे सेम कसं काय दिसू शकतं एवढं ॲट ए टाइम. मुंबईलाही तेच, पुण्यालाही तेच, नाशिकलाही तेच, इतकं सगळीकडे कसं काय सेम दिसतं. हे टीव्ही सिग्नल्स, टीव्ही ट्रान्समिशन, इट इज ड्यू टू द सॅटेलाइट हिअर. सो सॅटेलाइट इट गिव्स द सिग्नल्स टू एव्हरीवेअर, इट विल बी सेम हिअर. सॅटेलाइट कडून जे सिग्नल्स प्रोव्हाइड होतात पूर्ण अर्थवरती, इट विल बी सेम हिअर. मग ते असं आहे का की फक्त मुंबईमध्ये सिग्नल पास होतात, नाही. There are some satellites are launched here. That satellites are stationary to the earth surface here, earth surrounding to the earth here, and then it will give the same frequency signal to everywhere. And you can see that frequency signal in terms of the TV pictures or audio like a radio here on the screen. Are you getting the meaning of a communication? In this way the communication will be occurs through the satellite. Satellite through communication कसं होतं लक्षात आलं की सॅटेलाइट्स लॉन्च केलेले असतात. सॅटेलाइटमध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर असतात. ट्रान्समीटर काय करतं, रिसिव्हर काय करतं, जे काही त्या चॅनलकडून अँटिनाकडून सिग्नल्स येतात ते रिसिव्ह करतं, त्यांच्यामध्ये प्रोसेस होते, अँड देन इट विल बी ट्रान्समिटेड एव्हरीवेअर. आलं लक्षात? ओके, सो दिस इज द थेअरी रिगार्डिंग विथ द कम्युनिकेशन सॅटेलाइट. मग कम्युनिकेशन सॅटेलाइटमध्ये तुम्हाला जिओस्टेशनरी म्हणजे काय हे सांगता आलं पाहिजे. इट विल बी मूव्हिंग इन ए इक्वेटोरियल प्लेन हिअर अँड देअर एक्झाम्पल्स यू हॅव टू राईट डाऊन हिअर. द नेक्स्ट वन इज अ पोलर सॅटेलाइट. आता पोलर सॅटेलाइट कशाला म्हणायचं, तर कम्युनिकेशन सॅटेलाइट बघितलं, इट इज अ जिओस्टेशनरी सॅटेलाइट हिअर. इट विल बी मूव्हिंग इन ए हॉरिझॉन्टल प्लेन, in equatorial plane, having the time of revolution is at 24 hours. In polar satellites, these polar satellites are placed in lower polar orbit here. म्हणजे पोलर प्लेनचे जे लोअर ऑर्बिट आहे,
लोअर ऑर्बिट जे आहे एकदम पृथ्वीच्या जवळ त्याच्या भोवती काय होतात ते पोलर सॅटेलाइट काय होतात मूव्ह होतात. त्याच्यामुळे त्याचा जो टाइम ऑफ रिव्हॉल्युशन आहे तो सुद्धा काय आहे कमी. इकडे किती आहे 24 आवर्स आणि इकडे डिस्टन्स किती आहे 500 किलोमीटर टू द 800 किलोमीटर अँड देअरफॉर टाइम रिक्वायर्ड फॉर द वन रिव्हॉल्युशन इट इज इक्वल्स टू 85 मिनिट्स. फक्त किती आहे 85 मिनिट्स. मग एवढा कमी ड्युरेशन असल्यामुळं हे सॅटेलाइट काय करता एका दिवसाला किती टर्न्स करू शकतात पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन 16 टाइम्स. जसं इथं कम्युनिकेशन सॅटेलाइट फक्त एकदा रोटेशन करू शकतो तसं पोलर सॅटेलाइट जे आहे ते एका दिवसाला 16 वेळा काय करू शकतात रिव्हॉल्युशन. वाय बिकॉज इट विल बी हॅव्हिंग द 85 मिनिट्स रिव्हॉल्युशन अँड दे विल बी मुव्हिंग इन द लोअर ऑर्बिट्स ऑफ द पोलर प्लेन. जसा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे ते एका लॉंग डिस्टन्सने काय होतं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन घेतात 24 आवर्समध्ये. तसं आता हे पोलर प्लेन आहे. पोलर प्लेन असल्यामुळे ते काय होतं लोअर ऑर्बिट्समध्ये आहे म्हणून त्यांना पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय आहे इट इज व्हेरी स्मॉल. इट इज द 85 मिनिट्स. सो पोलर सॅटेलाइट इट इज हॅव्हिंग द प्लेस्ड इन लोअर पोलर ऑर्बिट्स हिअर. लो अल्टिट्यूड म्हणजे काय हाईट. इट इज फ्रॉम द अर्थ सरफेस पासून ते काय आहे एका कमी हाईट पर्यंत आहे. तुम्ही बघितलं आहे का वेदर मेजरमेंट करणारे सॅटेलाइट्स हे खूप लॉंग डिस्टन्सवरती आहे नाही. It is at a small distance here, up to the 500 kilometer to the 800 kilometer from the earth surface. अर्थ सरफेस पासून 500 किलोमीटर किंवा 800 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती काय आहे हे पोलर सॅटेलाइट आहे. मग कुठलं एक्झाम्पल सांगता येईल इट इज यूज फॉर वेदर फोरकास्टिंग. हे टेम्परेचर मेजरमेंटसाठी. जर खूप लॉंग डिस्टन्सवरून वेदर मेजरमेंट केले तर ती काही फायद्याची असेल का नाही. आपल्याला आत्ता सराउंडिंगला किती वेदर असू शकतं हे डिटरमाइन करण्यासाठी अप टू द हाईट 500 to 800 किलोमीटर इतके सॅटेलाइट असेल तरी चालतं. सो these polar satellites are used for weather forecasting, astronomical purpose. जर तुम्हाला काही ॲस्ट्रॉनॉमिकल स्टारची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल सनमूनची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्याच्यासाठी जर तुम्ही सॅटेलाइट लॉन्च करत असेल तर त्या सॅटेलाइटचं यूज पोलर सॅटेलाइट यूज करू शकतात बिकॉज पोलर सॅटेलाइट इट इज ॲट ए लो हाईट फ्रॉम द अर्थ सरफेस. ओके सो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज 85 मिनिट्स. सो दिस इज द theory regarding with the communication satellite and the polar satellite. Maybe the difference will be asked on this topic here or you have to give an example and you have to ask what is this satellite. It is a polar or communication here. And then you should know what is the meaning of satellite here. So moon it is a natural satellite here. Then TV transmission, telephones these are the communication satellite and weather forecasting astronomical purpose you can use the polar satellite here. Then we will next see the different planes regarding with the communication of this satellite here. Okay.